कधी विचार केलाय का की काही लोक असे असतात की ते खोलीत आले तरी सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे खेचलं जातं? ही काही जादू नाहीये, हे आहे त्यांच्या चारित्र्याचं चुंबकत्व. आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत आणि पाहणार आहोत की आपणही लोहाऐवजी एक शक्तिशाली चुंबक कसं बनू शकतो. बरं, आपला आजचा प्रवास 4 महत्वाच्या टप्प्यांमधनं जाणार आहे. सगळ्यात आधी आपण लोह की चुंबक हे कोडं सोडवू. मग या आकर्षणामागचं विज्ञान काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर एक प्रेरणादायी गोष्ट ऐकू आणि शेवटी चारित्र्याला चुंबकीय बनवण्यासाठी नक्की काय करायचं हे देखील पाहू. चला तर मग सुरू करूया. चला मग सुरुवातीलाच एक महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारूया. आपण आपल्या आयुष्यात एका निर्जीव लोह्यासारखे आहोत का, ज्याला कोणीतरी ढकलण्याची किंवा हलवण्याची वाट पाहावी लागते? की मग आपण एक असं चुंबक आहोत जे संधी आणि लोकांना आपोआप आपल्याकडे खेचून घेतं? कारण ही एक निवडच आपलं आयुष्य बदलू शकते. जरा इकडे बघा, ही फक्त 2 धातूंची तुलना नाहीये, तर आयुष्य जगण्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. लोखंड म्हणजे काय, तर बाह्य गोष्टींवर अवलंबून राहणं, पैसा, पद, दिखावा. पण चुंबकाची शक्ती आतून येते, त्याच्या चारित्र्यातून, त्याच्या मूल्यांमधून. एकाला धक्का द्यावा लागतो, दुसरा नैसर्गिकरित्या खेचून घेतो. आता ठरवा, आपल्याला काय बनायचंय. आणि गंमत म्हणजे आपल्यापैकी बहुतेक जण हीच चूक करतात. आपण वजनदार लोखंड बनण्याचा प्रयत्न करतो. पैसा, पद, यश या सगळ्याचं ओझं स्वतःवर लादून घेतो. आपल्याला वाटतं की यामुळे लोक प्रभावित होतील. आणि होतातही, पण फक्त तोपर्यंत जोपर्यंत ते लोखंड त्यांच्या डोळ्यासमोर आहे. ते बाजूला झालं की प्रभाव संपला. म्हणजे हा प्रभाव अगदीच पोकळ असतो. मग खऱ्या शक्तीचा स्रोत काय आहे? याचं उत्तर या एका वाक्यात दडलंय. आपले विचार. हो, आपले विचारच ती अदृश्य शक्ती आहेत जे आपलं जग घडवतात. जितके विचार उच्च, तितकं आपलं चुंबकीय क्षेत्र शक्तिशाली बनतं आणि तेच चांगल्या संधी आणि चांगल्या लोकांना आपल्या आयुष्यात आकर्षित करतं. हे वाक्य तर खूपच महत्वाचं आहे. बाजारात जाऊन उत्तम प्रतीचं लोखंड विकत घेता येतं, पण चारित्र्य विकत घेता येत नाही. ते कमवावं लागतं, घडवावं लागतं. आणि एकदा का ते चुंबकीय चारित्र्य घडवलं की मग आपली किंमत इतर कोणी नाही तर आपण स्वतः ठरवतो. ठीक आहे, तर लोखंड आणि चुंबकातला फरक तर आपल्याला कळला. पण आता थोडं खोलात शिरूया. हे चुंबकीय चारित्र्य नक्की काम कसं करतं? यामागे काही विज्ञान आहे का? चला शोधून काढूया. एक गोष्ट लक्षात घ्या, लोकांना आपल्या पदवीने किंवा बँक खात्यातल्या आकड्यांनी काही फरक पडत नाही. ते आकर्षित होतात ते आपल्या आतून येणाऱ्या शक्तीमुळे, आपल्या आत्मविश्वासाने, आपल्या प्रामाणिकपणाने. ही एक अशी अदृश्य ऊर्जा आहे जी आपल्यातून निघून थेट इतरांच्या मनाला स्पर्श करते. एखाद्या अशा व्यक्तीचा विचार करा जो बोलतो एक, मनात असतं दुसरंच आणि करतो तिसरंच काहीतरी. हे आहे विखुरलेलं चारित्र्य. हे म्हणजे लोखंडाच्या विखुरलेल्या कणांसारखं आहे, ज्यात कोणतीही शक्ती नसते. अशा व्यक्तीवर ना कोणी विश्वास ठेवतं, ना कोणी त्यांच्याकडे आकर्षित होतं. आणि आता याउलट त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याचे विचार, शब्द आणि कृती तिन्ही एका सरळ रेषेत आहेत. हे आहे एक संध चारित्र्य. हे अगदी चुंबकासारखं आहे, ज्याचे सगळे कण एकाच दिशेने काम करतात आणि त्यातून एक जबरदस्त शक्ती निर्माण होते. अशा व्यक्तीची केवळ उपस्थितीच खूप प्रभावी असते. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? सोपं आहे. बाहेर शोधणं सोडा, आतमध्ये बघा. आपली खरी शक्ती आपल्या आत दडलेली आहे. त्यामुळे आजच निर्णय घ्या, आपल्याला लोखंड बनून राहायचंय की एक शक्तिशाली चुंबक बनायचंय. सिद्धांत खूप झाले, आता एक गोष्ट ऐकूया. एक अशी खरी गोष्ट जी दाखवते की चुंबकीय चारित्र्य प्रत्यक्षात कसं दिसतं. चला भेटूया प्रेम यांना, एक साधे शिक्षक ज्यांची कहाणी मात्र खूपच असामान्य आहे. कल्पना करा एका लहानशा गावाची. तिथे प्रेम नावाचे एक शिक्षक राहायचे. त्यांच्याकडे ना पैसा होता, न कोणतं मोठं पद, अगदी साधं सरळ आयुष्य. पण त्यांची सगळ्यात मोठी संपत्ती होती त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती. आणि गंमत म्हणजे जेव्हा गावात काही संकट यायचं तेव्हा लोक त्यांच्याकडे उत्तरं किंवा उपाय मागायला नाही जायचे. ते फक्त त्यांच्या जवळ जाऊन बसायचे. कारण त्यांच्या शांत आणि सकारात्मक ऊर्जेत इतकी ताकद होती की लोकांची अर्धी चिंता तिथेच संपून जायची. ही होती त्यांच्या चारित्र्याची जादू. आणि विचार करा, गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस
ज्याच्याकडे सगळं काही होतं, तो सुद्धा प्रेम यांच्यासमोर आदराने झुकायचा. हाच तर पुरावा आहे की पैशानेच सन्मान विकत घेता येतो, पण आदर नाही. आदर हा चारित्र्यानेच कमवला जातो आणि तोच कायम टिकतो. प्रेम यांची गोष्ट आपल्याला हेच तर शिकवते जे इथे लिहिलंय. आपली खरी बँक बॅलन्स आपल्या चारित्र्याच्या खात्यात जमा असते आणि खरं सांगते, जगातली कोणतीही दौलत त्याची बरोबरी करू शकत नाही. आत्तापर्यंत आपण काय आणि का याबद्दल बोललो. आता वेळ आहे कसं हे जाणून घेण्याची. आपल्या आतली ही चुंबकीय शक्ती जागृत कशी करायची? यासाठी 4 मजबूत आधारस्तंभ आहेत, ज्यांच्यावर आपल्याला आपलं व्यक्तिमत्व उभं करायचं आहे. हे आहेत ते 4 खांब. पहिला, आत्मनियंत्रण. म्हणजे आपल्या इच्छांचे गुलाम नाही तर मालक बनणं. दुसरा, सेवा. मीच्या पलीकडे जाऊन आपणसाठी विचार करणं. तिसरा, सहिष्णुता. म्हणजे वादळातही शांत राहण्याची कला. आणि चौथा, सराव. दररोज स्वतःला थोडं अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न. जेव्हा आपण या 4 खांबांवर आपलं आयुष्य उभं करतो, तेव्हा काय होतं माहितीये? आपल्या भोवती एक अदृश्य पण शक्तिशाली ऊर्जेचं क्षेत्र तयार होतं. लोक आपल्याकडे खेचले जातात. त्यांना आपल्यासारखं बनावंसं वाटतं. कोणाला प्रभावित करण्याचा प्रयत्नच करावा लागत नाही. प्रभाव आपोआप निर्माण होतो. आपण नेहमी आपल्या चांगल्या गोष्टींबद्दल बोलतो, नाही का? पण खरी पब्लिक रिलेशन्स कशात आहे माहितीये? आपल्या चुकांवर, आपल्या कमतरतांवर काम करण्यात. जेव्हा आपण आपल्या कमजोरीला ताकदीत बदलतो, तेव्हा जग स्वतः आपली गोष्ट सांगतं. आपल्याला काहीही बोलण्याची गरजच पडत नाही. चुंबकाची एक खासियत असते, बरोबर? तो प्रत्येक गोष्टीला नाही चिकटत, फक्त लोखंडाला खेचतो. एक चुंबकीय चारित्र्यही तसंच असतं. ते नकारात्मकता, मत्सर आणि फालतू गोष्टींना दूर ठेवतं आणि केवळ सकारात्मकता, ज्ञान आणि चांगल्या लोकांना आपल्याकडे खेचून घेतं. तर आज आपण काय शिकलो? 1. लोखंड नाही, चुंबक बना. 2. खरी शक्ती बाहेर नाही, आत आहे. 3. आपली सगळ्यात मोठी दौलत आपलं चारित्र्य आहे. आणि 4. आत्मनियंत्रण, सेवा, सहिष्णुता आणि सराव या 4 स्तंभांवर काम करून कोणीही चुंबकीय बनू शकतं. तर मग जाता जाता एक प्रश्न. या 4 शक्तिशाली स्तंभांपैकी असा कोणता एक स्तंभ आहे ज्यावर आजपासूनच काम सुरू करता येईल? फक्त एक निवडा आणि आजपासूनच त्यावर काम सुरू करा. कारण चुंबकीय बनण्याचा प्रवास इथूनच सुरू होतो.